नमस्कार, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. एक्झाममध्ये हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. यापूर्वीच्या एक्झाममध्ये यामधील प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कधी जाहीर करण्यात आले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. आपण बेसिकपासून प्रश्न घेतलेले आहेत. जसे आपली टेस्ट सिरीज पुढे जाईल त्यानुसार आपण क्वेश्चनची हार्डनेस वाढवत जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचा आन्सर आहे शिक्षण. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, NEP 2020 मध्ये शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणत्या प्रकारची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 5+3+3+4 या प्रकारची ही रचना आहे. हा जो क्वेश्चन आहे तो गेल्या वेळेस टेट एक्झाम झाली होती त्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार प्राथमिक स्तरावर कोणत्या भाषेत शिक्षण देणे गरजेचं मानलेलं आहे, महत्त्वाचं मानलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क मातृभाषा. पुढील प्रश्न आहे, NEP 2020 नुसार व्यावसायिक शिक्षण कोणत्या वर्गापासून सुरू करण्याची शिफारस केली गेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब इयत्ता 6वी या वर्गापासून हे व्यावसायिक शिक्षण सुरू करण्यासाठी भर दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, NEP 2020 मध्ये GER चे पूर्ण अर्थ काय आहे? GER चा पूर्ण अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा GER चा पूर्ण अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणातील GER किती टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक क 50%. आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला तिथे याची PDF मिळून जाईल. ही PDF तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020 नुसार MPhil पदवीबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ही MPhil पदवी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर कस्तुरी रंगन. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर देण्यात आला आहे? उत्तर आहे कौशल्य आधारित शिक्षणावर NEP 2020 मध्ये भर देण्यात आलेला आहे. स्किलफुल जे शिक्षण आहे त्यावर भर देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ECCE चा संबंध कशाशी आहे? याचं उत्तर आहे बालपणातील काळजी व शिक्षण यासाठी हे संदर्भात आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार कोडिंग कोणत्या वर्गापासून शिकवले जाईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक क 6वी. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे? NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे? उत्तर आहे बहुविषयक शिक्षण. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 मध्ये परख म्हणजे काय आहे? उत्तर आहे राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार शिक्षणावर GDPचा किती टक्के वाटा आहे किंवा खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे 6%. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे?
याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे. याचं उत्तर आहे लवचिक अभ्यासक्रम. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे NAP 2020 नुसार बोर्ड परीक्षा कशा असतील? उत्तर आहे सोप्या व कौशल्य आधारित. पुढील प्रश्न आहे NAP 2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या विकासावर भर देण्यात आला आहे? याचा आन्सर आहे सर्वांगीण विकास. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NAP 2020 मध्ये कोणत्या शिक्षण पद्धतीवर भर आहे? उत्तर आहे अनुभवा आधारित शिक्षण. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NAP 2020 नुसार विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा किती वेळा देता येईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. बोर्ड परीक्षा आता 2 वेळा देता येणार आहे. पुढचा प्रश्न आहे NAP 2020 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना प्रस्तावित आहे? याचं उत्तर आहे HECI. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे NAP 2020 मध्ये शिक्षक शिक्षणासाठी कोणती पदवी आवश्यक करण्यात आली आहे? याचं उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. याचं उत्तर आहे ब. BEd. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NAP 2020 नुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे केले जाईल? उत्तर आहे सतत व सर्वांगीण मूल्यमापन. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NAP 2020 मध्ये प्रथमच कोणत्या शिक्षण स्तराचा समावेश करण्यात आला? याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक ब. पूर्व प्राथमिक शिक्षण. आजच्या टेस्टमधला शेवटचा प्रश्न आहे NAP 2020 चा मुख्य उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण देणे. तर आज आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. हे 25 प्रश्न महत्त्वाचे होते. या व्यतिरिक्त यादीचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र यावर आधारित. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही पहा. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि उपयोगी ठरणार आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे.